ओके, सो काल जे काय फंक्शन पाहिले होते आपण नमपायमध्ये, सो आज काही त्यात ॲडिशनल फंक्शन पाहणार आहोत. सो 22 नंबरचं फंक्शन आहे. आतापर्यंत आय थिंक सो टोटल 21 फंक्शन झालेले आहेत नमपायमध्ये. सो हे 22 नंबरचं फंक्शन आहे. जर कॅल्क्युलेशन केले असेल किंवा जर काउंट लक्षात असेल तर. सो 22 नंबरचं जे फंक्शन आहे ते np.argmax आहे. ओके, सो एक्सप्लेन करेन की हे फंक्शन एक्झॅक्ट काय, याचा रोल काय आहे आणि याचं आउटपुट वगैरे कसं रिटर्न होतं आहे. सो बेसिकली याचा सिंटॅक्स जर पाहिला तर np.argmax, त्यानंतर ए कोमा ॲक्सेस इज इक्वल्स टू नन दिलेला आहे मी. सो ए इज नथिंग बट जे काय तुमचं व्हॅरिएबल असेल किंवा काही असेल, वॉट एव्हर इट विल बी, ॲक्सेस इक्वल्स टू नन. देन रिटर्न द इंडायसेस ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि हे काय करते, ज्या काय इंडेक्सला ना मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ते फक्त त्याची इंडेक्सना रिटर्न करायचं काम करते. सो लेट्स सी विथ एक्झाम्पल. सो हे इम्पोर्ट करणं गरजेचं आहे. सो हे इम्पोर्ट करतो आहे. इम्पोर्ट नंपाय केल्यानंतर पुढे ए इज इक्वल्स टू np.arrange आणि त्यानंतर मी एक रेंज देतो आहे 6. ओके, सी ज्यावेळेस मी 1 to 6 देतो ना, ओके आय विल क्लॅरिफाईड. जस्ट मी 0 to 6 देतो ना त्यावेळेस त्याचा ना शेप काहीतरी किंवा रेंज काहीतरी दुसरी असेल. ओके, आणि ज्यावेळेस मी फक्त 6 पास करतो आहे त्यावेळी जी काय रेंज येते ना, रेंज वेगळी असेल. माहिती आहे ना, हे लिस्टमध्ये पाहिलं होतं. हो. सो तो डिफरन्स आहे. तुम्ही ज्यावेळेस 1 to 6 देता आणि ज्यावेळेस जस्ट पासिंग अ 6 लेट इट बी. या केसमध्ये मी काय केलेलं आहे, परत प्रिंट ए यूज केलेलं आहे. ओके, म्हणजे जे काय ए आहे ते मला इथं प्रिंट होऊन मिळेल. देन ए इज इक्वल्स टू ए डॉट रिशेप ऑफ 2,3 + 10. ओके, सो ए प्रिंट झाल्यानंतर ए इज इक्वल्स टू ए डॉट रिशेप. मी याला ना रिशेप करतो आहे. 6 आहे म्हणजे 6ला 2 आणि 3 भाग जातो आहे. ओके, सो 2 रो असतील, 3 कॉलम असतील, या शेपमध्ये कन्वर्ट करेल. आणि कन्वर्ट केल्यानंतर पुढे काय करेल, जो काय व्हॅल्यूज भेटतात त्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यूमध्ये 10 ॲड करून घेईल. ओके, सो 6चा रिशेप केला 2,3. सो आउटपुट याचं काहीतरी येत असेल लाईक 0 1 2 3 4 5 आणि त्यामध्ये मी 10 ॲड करतो आहे. सो 0 + 10 इट विल बी 10, 1 + 10 इट विल बी 11. सिमिलरली लाईक 10 + 5 इट विल बी 15. क्लिअर झालं एक्झाम्पल? काय डाऊट? नो डाऊट. क्लिअर. ओके, देन आता argmax फंक्शनकडे येऊ. सो np.argmax ए कोमा ॲक्सेस इज इक्वल्स टू 0. इट मीन्स ॲरेज, एकच मिनिट, हे कोड पण सांगतो, जस्ट वेट. ए डिफाईन नाही केलेला, हे सेल रन करावी लागेल. हां, आता सी काय म्हटलं, argmax हे ना जिथं मिनिमम व्हॅल्यू आहे ना त्याची इंडेक्सेस देतं आहे किंवा त्याचा इंडेक्स देते. या केसमध्ये पहा, कम्पेअर करा. हा 0 इंडेक्स, हा 1 इंडेक्स, हा 0 इंडेक्स, हा 1 इंडेक्स, हा 0 इंडेक्स, हा 1 इंडेक्स, राईट. सो मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं आहे कोणी सांगेल? मी परत करतो आहे. हा तुमचा 0th इंडेक्स आहे, हा तुमचा फर्स्ट पोझिशनचा इंडेक्स आहे. मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कोणत्या इंडेक्सला आहे कोणीही सांगा. 0ला मिनिमम आहे आणि ओके, मॅक्झिमम 1 ते इंडेक्स. बरोबर, 0ला मिनिमम आहे, मॅक्झिमम आहे ती 1 इंडेक्सला आहे, राईट. मी का रेकॉर्डिंग अपलोड केल्या, जेवढ्या होत्या तेवढ्या मिळाल्या असतील, होप सो. हां, मिळाले, बघितले मी. ओके, थँक्स. वेलकम. देन np.argmax, हे क्लिअर झालं एक्झाम्पल. देन 23 नंबरचं फंक्शन आहे np.delete. असं एक्झॅक्टली तुम्ही इथं काय करत आहात ते पण सांगतो np.deleteमध्ये. ओके, तुम्ही ना जो काय ॲरे आहे ना, त्या ॲरेचा जो काय इंडेक्स आहे म्हणजे त्याच्या एलिमेंटचा किंवा व्हॅल्यूचा, तो तुम्ही पास करा. पण पुढे सांगेल एक्झॅक्टमध्ये काय होतं आहे. सो np.delete हे एक नंपामधलं फंक्शन आहे. बेसिकली याचा यूज पण ना डिलीट करण्यासाठीच होतो, जे नावात आहे तेच ते एक्झॅक्ट तसं वर्क करतो आहे. सो np.delete, then you have to pass the array, then it will be like object, you can say comma access is equals to none, access none असे. पुढे या सेम एक्झाम्पल, array 2 is equals to np.arrange, अगेन 6 पास केलं, प्रिंट केला array, तर याचे रिझल्ट असे भेटतील. देन डिलीट यूज करतो मी, एक ना नॉर्मल व्हेरिएबल क्रिएट केला array del नावाचा, np.delete आणि array 2, लक्षात घ्या array 2 आणि त्यामधली सेकंड पोझिशन
और सेकंड इंडेक्स. सो यामधला सेकंड इंडेक्स काय कोणी सांगेल? 2. 2. बरोबर. मग काय डिलीट व्हायला पाहिजे? ॲरे 2 मधनं सी काय यामचं स्ट्रक्चर सांगतो, कुठून काय डिलीट करायचे, कुठून काय डिलीट करायचे किंवा कोणत्या पोझिशनचं डिलीट करायचे. सो कुठून? तर ॲरे 2 मधनं. काय डिलीट करायचे? तर सेकंड इंडेक्सला सेकंड जे आहे नंबरचा ते. इंडेक्स. सो रन केलं तर पाहिलं तर सेकंड यामध्ये उडालं आहे, जे की सेकंड इंडेक्स पोझिशन होतं. 0, 1 आणि 2 दोन उडालेलं आहे. राईट. हो. नेक्स्ट ॲरे 2. मी परत रिप्रिंट घेतला पुढच्या केससाठी. आता परत एक सिनारिओ आहे याच क्वेश्चनसाठी. मी पास करतोय 1,2. सो 2 इंडेक्स पास केलेत मी, फर्स्ट इंडेक्स आणि सेकंड इंडेक्स. सो यामधनं काय जायला पाहिजे? 1 आणि 2. राईट. आन्सर खाली बट स्टील राईट. ओके, 1 आणि 2 इथून डिलीट होईल. नेक्स्ट आता मी पास करतोय 0, 1, 2, 2. आन्सर खाली, त्यामुळे आन्सर सांगायची गरज नाही, बट मी एक्सप्लेन करतो आन्सर कसं आलं. सी आपण काय म्हटलं, आपण ना इथं इंडेक्स पास करत आहोत. राईट. सो 0th इंडेक्सला काय आहे? 1. 1 इंडेक्सला काय आहे? 1. सेकंड इंडेक्सला काय आहे? सेकंड. सेकंड इंडेक्सला काय आहे? सेकंड. ओके. सो दॅट्स वाय इट विल जस्ट डिलीट फर्स्ट कम जे आहे ते. रिपीटेडचा प्रश्नच येत नाही. ओके. बाकी काय राहते? 3, 2, 4, 5. क्लिअर का काय डाऊट आहे यामध्ये पण? क्लिअर सर. देन डिलीट, खालचं डिलीट. इज इक्वल्स टू np डॉट ॲरे. इथं हा ॲरे दिलेला आहे. np डॉट डिलीट a, 0, 1, 2. ओके. यामधनं काय उडवायचं? जो काय ॲरे आहे ना ए नावाचा, त्यामध्ये तुम्हाला 0, 1 आणि 2 पोझिशनला जे काय असेल ते उडवून टाकायचं आहे. सो दिस इज युअर 0, दिस इज युअर 1 अँड दिस इज युअर 2. हे सगळं डिलीट केलं. राहिलं काय? 56, 75, 43. सो आउटपुट विल बी 56, 75, 43. ओके. क्लिअर? डिलीट पण. येस. देन ॲरे इज इक्वल्स टू np डॉट अरेंज. आणि मी रेंज देतोय अरेंजमध्ये 12 आणि रिशेप देतोय 3,4 म्हणजे 4 त्रिकोण 12. ओके. म्हणजे 3 रो असतील, 4 तुमच्याकडे टोटल कॉलम असतील. तर या शेपमध्ये हे असं काहीतरी दिसेल. आता मी डिलीट np डॉट डिलीट वापरेन आणि ॲक्सेस पास करेन. ओके. सो वॉट आय एम एक्झॅक्टली डुईंग, np डॉट डिलीट 1 ॲक्सेस इज इक्वल्स टू 0. ओके. ॲक्सेस इज इक्वल्स टू 0 इट मीन्स रो वाईज. लिहून देऊ का की लक्षात राहील? लक्षात आहे सर. ते वर्क कॉलमसाठी करा. नाही नाही, असं होणार नाही. तर स्टेट जसं आहे तसं होऊन जाईल. इथं कॉलमच उडतील, लक्षात घ्या. np डिलीटमध्ये जे डिलीट करायचे तेच होईल. हे पाठीमागं जसं रिव्हर्स झालं होतं ना, ती कन्सेप्ट फक्त तिथल्या तिथंच ॲप्लिकेबल असेल त्याच केससाठी. परत त्याचं डुप्लिकेशन किंवा रिप्लिकेशन दुसरीकडे कुठं होणार नाही. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे. एक्सप्लेन करतो. पहा, ॲक्सेस इज इक्वल्स टू 0 इट फॉर रो वाईज. वाटलं तर मी तर लिहून तो, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. इट विल बी रो वाईज आणि 1 असेल तर कॉलम वाईज. ओके. सो पहा, np डॉट डिलीट ॲरे, त्यानंतर 1 पास केले म्हणजे 1 फर्स्ट इंडेक्स आणि ॲक्सेस इज इक्वल्स टू 0. इट मीन्स आपण एक स्टेपनं जाऊ. ॲरे कोणतं म्हणजे कुठून डिलीट करायचं? तर ॲरे 1मधनं, म्हणजे हे आहे बरोबर. त्यानंतर काय सांगतोय तर इंडेक्स त्याचा 0 असला, आय मीन 1 असला पाहिजे. सो दिस विल बी युअर 0th, दिस विल बी युअर फर्स्ट इंडेक्स. राईट. आणि काय म्हणतो, ॲक्सेस इज इक्वल्स टू 0 म्हणजे तुम्हाला रो चेक करायचे. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो. सो फर्स्ट रो उडवायचं तुम्हाला, म्हणजे 4, 5 हे उडून जाईल. आणि हे उडलं तर रिझल्ट तुम्हाला माहिती आहे की काय येतं. अँड रिझल्ट्स आर बिलो. हे संपूर्ण रो निघून जातोय. आता सेम केस घेतोय, बट मी कॉलमसाठी घेतोय. नाव ॲक्सेस इज इक्वल्स टू 3 घेतोय. सॉरी, ॲरे मधनं 3 नंबरचा इंडेक्स आणि ॲक्सेस 1. ॲक्सेस 1 इज नथिंग बट द कॉलम. ओके. सो म्हणजे उभं बघायचं आता. राईट. आणि 3 नंबरचा कॉलम, इंडेक्स 3 आहे. सो 0, 1, 2, 3 म्हणजे लास्टचं उडून जाईल. हे सगळी लाईन कम्प्लीट राहते काय? 0, 1, 2 हे 3 राहतात कॉलम. राईट. येस. देन मॅक्स. तुम्ही या अगोदर मॅक्स फंक्शन पाहिलं आहे.
जे ना ॲरेमधनं मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती रिटर्न करते. मॅक्झिमम बरोबर. सो ॲरे इज इक्वल्स टू np डॉट ॲरे 866 जे आहे ते तुम्हाला इथे दिसेल व्हॅल्यूज, आणि np डॉट मॅक्स ॲरे यूज करतोय. सो मॅक्झिमम व्हॅल्यू 9 आहे तर रिटर्न होईल. मिनिमम पण तेच काम करते, मिनिमम व्हॅल्यू रिटर्न करेन ॲरेमध्ये जे आहे ते. नेक्स्ट कमिंग टू द नेक्स्ट फंक्शन, हे सगळ्यात इंटरेस्टिंग फंक्शन आहे. पहा np डॉट मॅक्झिमम, आतापर्यंत काय पाहिलं, np डॉट मॅक्स मॅक्झिमम व्हॅल्यू द्यायचा, np डॉट मिनिमम मिनिमम व्हॅल्यू द्यायचा. बट np डॉट मॅक्झिमम काय करेल माहिती आहे, दोघांमध्ये कम्पेअर करेल, ॲरे 1 आणि ॲरे 2 मध्ये दोघांमध्ये कम्पेअर करून सांगेल की हे तुझ्याकडे कमी आहे, हे तुझ्याकडे जास्त आहे, हे मोठी व्हॅल्यू आहे, छोटी व्हॅल्यू आहे, दोघात कम्पेअर करून रिझल्ट रिटर्न करेल कंबाईन करून. ओके. सो पहा ॲरे 1 ॲरे 2 आहे, आउटपुट np डॉट मॅक्स ऑफ कशामध्ये चेक करायचे ते ॲरे 1 आणि ॲरे 2 मध्ये चेक करायचं, राईट. सो आउटपुट विल बी लाईक दिस. सो 2 आणि 4 पैकी मोठं कोण आहे, 4 4 आणि 4 4 5 आणि 67 67 67 78 आणि 3 78 आणि 89 आणि 5 89 इथं सगळ्या मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला दिसतील रिटर्न. बरोबर. येस. सेम Yes. मिनिममसाठी आता हे दोन ॲरे आहेत, दोघांना कम्पेअर करा आणि मिनिमम व्हॅल्यू जी काय असेल ती डिरेक्टली खाली रिटर्न होऊन जाईल. इथं 2 मिनिमम आहे, इथं 4, इथं 5, इथं 3, इथं 5. सो आउटपुट विल बी लाईक दिस. क्लिअर. मिनिमम मॅक्झिमम. येस Yes. सर. इंटरव्ह्यूवर विचारेल मॅक्सचा आणि मॅक्झिममचा मीन आणि मिनिममचा डिफरन्स. सो व्यवस्थित विथ एक्झाम्पल सांगता आली तर एक्सप्लेन करा, किंवा थेरॉटिकल माहीत असेल तर चालेल. एक्झाम्पलमध्ये असेल तर एक्झाम्पल देऊन सांगा, थेरॉटिकल विचारत असेल तर थेरॉटिकल सांगा. नेक्स्ट फंक्शन 26 नंबर, np डॉट सॉर्ट. ओके. सो बेसिकली पहा इथे एक ॲरे क्रिएट केलेला आहे रँडम डॉट रँडमचा वापरून, जे की ना रिटर्न इंटेजर करते. रेंज असेल स्टार्ट एंड, शेप आहे हा 3,4 मीन्स 3 विल बी द रो, 4 विल द कॉलम. सो हे असं काहीतरी ॲरे प्रिंट होतं. देन मी याला सॉर्ट करतोय. सो सिम्पली ॲडिंग सॉर्ट फंक्शन हिअर. सो बघा सॉर्ट कसं झाले, 12, 13, 20, 21 बाय डिफॉल्ट ॲक्सेस इज इक्वल्स टू 0 मीन्स रो वाईज. 13, 20, 23, 27, 16, 22, 26, 27. क्लिअर. इथं मी लिहितो वाटलंच तर, हा कळालं. इथं लिहितो म्हणजे क्लिअर होऊन जाईल. ॲक्सेस इज इक्वल्स टू 0 मीन्स रो वाईज. ओके. इथं पण तेच केलं आहे खाली. हे ॲक्च्युली इथं लिहिलं पाहिजे होतं, मी वरती लिहिलं, बट नो वरी, तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं आहे प्लस रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे कुठे जरी लिहिलं तरी काय अडचण नाही, की क्लिअर आहे तुम्हाला. हे इथं असायला पाहिजे होतं, ॲक्सेस इक्वल्स टू 0. लेट इट बी, किंवा वरी असेल तरी समजून घ्या तुम्ही. देन हे ना, हे जे काय रिटर्न केलं ना, सॉर्ट केले, हे मे बी असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केलेलं असेल. ह्याला जर डिसेंडिंग ऑर्डर करायचं असेल ना, तर फक्त एक काम करायचं, NPच्या पुढे मायनस लावायचं, डिसेंडिंग ऑर्डरनं करून देणार. एकच मिनिट, आय थिंक हे मायनस नसायला पाहिजे, बट स्टील गेटिंग देअर. एक मिनिट, काहीतरी हे, अरे यार 27ची गरज नाही. एक मिनिट, हा ॲक्च्युली कोडच नाही. खालची सेल बघतो एक्सपोर्ट करून. ठीक आहे, रन झाली का नाही? नाही झाली ना. झाली. हा ठीक आहे, ही सेलच नाही, याला डिलीट करतो. ठीक आहे. सो काय सांगितलं, जर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे असेल, असं जर नॉर्मली जर असेंडिंग ऑर्डरमध्ये भेटत असेल सॉर्ट फंक्शनचं, आणि डिसेंडिंगमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर इथं पण मायनस लावा आणि इथं पण मायनस साईन लावा. सो बरोबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रिझल्ट भेटतील. क्लिअर. क्लिअर सर. येस सर. देन अपेंड फंक्शन. अपेंड काय करते, तर बाय डिफॉल्ट सगळ्या शेवटी तर टाकून देते किंवा ॲड करते. ओके. सो पहा ॲरे 1 ॲरे 2 इथं दिलेला आहे. मी यूज करतो अपेंड फंक्शन, np डॉट अपेंड ॲरे 1, ॲरे 2. म्हणजे ॲरे 2 जो आहे तो ॲरे 1च्या शेवटी जाऊन बसेल. सो यू कॅन सी द रिझल्ट, 12, 24, 23, 56 सगळ्या शेवटी ॲड झाले. क्लिअर. देन np डॉट स्क्वेअर. ते तुम्ही कोड वगैरे पाहिला असेल लिस्ट कॉम्प्रेन्शनमध्ये, कोड करायचे किंवा लॅमडा फंक्शनचा वापरून तुम्ही ना स्क्वेअर वगैरे, तुम्ही लिस्टमध्ये पाहिलं असेल किंवा लिस्ट कॉम्प्रेशनमध्ये किंवा मग लॅमडामध्ये पाहिलं असेल की तुम्ही स्क्वेअर कसे करायचे. ओके. इथं एवढं हेक्टिक ना डोकं, म्हणजे हेक्टिक अशा गोष्टी नाही तिथं. सिम्पल एक फंक्शन वापरा np डॉट स्क्वेअर आणि तुम्हाला स्क्वेअर भेटून जाईल. बट आणखी एक गोष्ट सांगतोय,
शॉर्टकट इंटरव्ह्यूमध्ये वापरू नका. अनटिल अँड अनलेस जर इंटरव्ह्यूवर म्हणत असेल की शॉर्टकट किंवा फंक्शन वापरून डिरेक्टली करून दाखवा. ओके ओके सर. सो np डॉट स्क्वेअर ॲरे 1 जो काय आहे तो ॲरे 1 मी कॉल केला. मे बी हे रन करायला पाहिजे. ठीक आहे, ग्रेट. देन ॲरे 1 विल बी दिस. आता मला या ॲरेचा स्क्वेअर करायचा आहे. सो आय एम युझिंग np डॉट स्क्वेअर, कारण स्क्वेअर करायचं आहे आणि इथं मी पास करतो आहे ॲरे, जो ॲरे पास करायचा आहे तो. सो रिझल्ट विल बी हिअर. भेटला स्क्वेअर. 2चा 4, 5चा 25, 7चा 49, 6चा 36. हो सर. देन np डॉट स्क्वेअर रूट, जे काय असतील व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर रूट. परत ॲरे 1 कॉल केला, इथं स्क्वेअरच्या जागी स्क्वेअर रूट, कारण स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करतोय. ॲरे 1 पास केला अँड द रिझल्ट्स आर हिअर. याचा स्क्वेअर रूट असेल 2चा 1.1, 1.41 समथिंग समथिंग. देन 5चा 2.23. पुढे आणखी नंबर्स लेंदे आहेत. ओके, लेट इट बी. नाव क्यूब रूट. क्यूब रूटला काय करायचं, CBRT. ओके, सो आपण इथं स्क्वेअर रूटला SQRT यूज केलं होतं, क्यूब रूटला CBRT असेल. ओके, सो याचा जर क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला तर अगेन यूज np डॉट CBRT आणि ॲरे 1. सो याचा क्यूब रूट तुम्हाला भेटून जाईल. आणि अगोदर जे पाहिलं तेच आहे. आपण पाहिलं होतं फ्लॅटन, पाहिलं होतं, आठवत आहे? अथर्वला माहिती आहे? अथर्व, फ्लॅटन नेस्टेड लिस्टला नॉर्मल लिस्टमध्ये नॉर्मल लिस्टमध्ये एक लिस्टमध्ये कन्वर्ट करतो. राईट. सो आय कॅन से इट्स कन्वर्टिंग ND इंटू 1D. ओके, इथं मी लिस्ट का स्पेसिफिक यूज करत नाही, कारण ते आपण लिस्टमध्ये पाहिलं होतं आणि तिथं क्ल्यू देण्यासाठी मुद्दा म्हणून एक्झाम्पल दिलं. पण सध्या आपण ॲरेमध्ये डील करतो. सो नाव इट विल बी नो ND ॲरे टू 1D ॲरे. आणखी तुम्हाला काय यूज करून ND ॲरे टू 1D मध्ये कन्वर्ट करता येतं किंवा डायमेन्शन कशी आणखी रिड्यूस करता येते? लाईक 4D असेल तर 1D करता येते. कशामध्ये फंक्शन सांगितलं होतं त्या दिवशी? 2 फंक्शन सांगितलं होतं सर. हां, 2 फंक्शनमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून ते तुम्हाला पण लक्षात ठेवायला सांगितलं होतं आणि मी पण सांगितलं होतं. हां, कोणी सांगेल? लाईक मायनर डिफरन्स आहे, 2 लेटरचा डिफरन्स असेल त्यामध्ये फंक्शनमध्ये. हां, DMIN याच्यासाठी वापरतो आपण कन्वर्जन करण्यासाठी. DMIN NP DMIN. तसं चुकीचं सांगू नको, व्यवस्थित सांग. ND कशाला वापरतो आणि DIM कशाला वापरतो? DIM आपल्याला डायमेन्शन काढण्यासाठी. आणि अगोदर तू काय बोलला? आणि DMIN आपल्याला डायमेन्शन चेंज करण्यासाठी वापरतो. DIM एक सेकंड, मी चॅट बॉक्स मध्ये टाकतो. नाही, एक्सप्लेन कर. इंटरव्ह्यूला एक्सप्लेन करायचं, लिहून पाठवायचं नाही, लव्ह लेटर लिहिल्यासारखं. हां, कन्फ्युज होऊ नको, नीट सांग व्यवस्थित. हां, DMIN हे आपण 1D असेल तर 2D कन्वर्जन करण्यासाठी वापरतो. आणि गणलं. हां, दुसरं कोणी ट्राय करेल? पुष्कर? रिव्हिजन. DIM आहे ते एक्झिस्टिंग डायमेन्शन देण्यासाठी यूज करतात. ND मीन हे ना, लाईक 4Dचं 1D डायमेन्शन कन्वर्जनसाठी ND मीन यूज करतात. अथर्व? हो सर. मग कसं गळ फाटत होतं? ते जरा कन्फ्युजन नाही, ज्या पहिल्या वेळेस जर सांगून गेलो असतं तर ते एकदम झालं असतं. मी कन्फ्युजन करून बसलो, सगळं एक घोळ करून बसलो, पण आठवलं होतं ते. ओके, डोंट गेट कन्फ्युज. क्लिअर झालं ना? 1D सॉरी ND मेन किंवा आपण जे काय आता जे डिस्कस केलं थोडं कन्फ्यूज होतं आहे. सो त्यांना स्प्लिट करून वाचत जा. DIM. ओके, आणि दुसरं आहे ते NDMIN आहे. सो ND मीन आणि DIM वापरा, कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. सो वी आर टॉकिंग अबाउट फ्लॅटन. सो फ्लॅटनचं पण तेच काम आहे, NDचं 1D करेल आणि लिस्टच्या जर बाबतीत सांगायचं असेल तर इट विल कन्वर्टेड नेस्टेड लिस्ट इन टू द नॉर्मल लिस्ट. ओके, पण आपण लिस्टमध्ये डील करत नाहीत, ॲरेसोबत डील करतात. सो मोर टेक्निकली स्पीकिंग, just talking about the arrays. So array is equals to np dot array. हा array आहे
then new array is equals to array dot flatten, right? सो हा ॲरे आहे, राईट. डॉट मी फ्लॅटन यूज करतोय, म्हणजे जो काय ॲरे आहे हा लाईक नेस्टेड ॲरे म्हणा किंवा मल्टिपल ॲरे आहेत एकमेकात, सो हे ना फ्लॅटन होऊन बाहेर येतील. फ्लॅटन म्हणजे सिंगल डायमेन्शनमध्ये. सो कॅन सी दोज आर ना मल्टी डायमेन्शनल ॲरे. किती डायमेन्शनचे ॲरे आहे कोणी सांगेल? 2D. ओके, आता याला सांगतो, ह्याला मी कन्वर्ट केलं तर याचं ना 2Dचा 1D बनेल, राईट? हो सर. ओके, सो हा 1D आहे, पाहू शकतात. आणि मला जर डायमेन्शन चेक करायचे असेल तर मी कसे चेक करतोय कोणी सांगेल? काय सर? डायमेन्शन चेक करायचे असेल तर कसं? अरे माझं वाय प्रेस होत नाही स्क्रीनवर, एक मिनिट कॉपी करायला लागेल मला, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आय नीड टू चेक विथ द सर्व्हिस. डॉट NDIM. बरोबर असंच का? हो. इंट ऑब्जेक्ट इज नॉट कॉलेबल, डेटा टाईप डी टाईप इज इक्वल्स टू इंट, असं काहीतरी करतो मला वाटतंय. आय एम नॉट शुअर, चेक करा एकदा, काहीतरी असा कोड आहे. किंवा आपण जीपीटीकडे जाऊ, डोंट वरी. आहे का माझ्याकडे जीपीटी? असेल. तुम्हाला आणखी एक प्लॅटफॉर्म सांगतो मी, हे आहे मिस्ट्राल म्हणून एक आहे. Mistral.ai नावाची कंपनी आहे, जी ना गुगल ओपन एआयच्या रेंजमध्ये आलेली आहे. या दोघांना टक्कर देते. ओके, आणखी जर सांगायचं असेल तर एक मिनिट, हा कोड मी टाईप करतो. मेक दिस करेक्ट. ओके, मेन पॉईंटवर देतो. Mistral.ai नावाची फ्रान्सची स्टार्टअप कंपनी आहे. ओपन एआय नंतर आय थिंक 2-3 वर्ष, ओपन एआयला जवळपास 2-3 वर्ष लागले होते बिल्डअप करण्यासाठी ChatGPT. गुगलनं पण लगेच ओपन एआयला की त्यानं पण लगेच स्वतःचं लगेच 1 वर्षामध्ये जवळपास किंवा त्या अगोदर बिल्ड केलं असेल. बट फक्त Mistral.ai नावाची कंपनी आहे, आय थिंक त्यांनी 1 वर्ष पण नाही घेतलेलं. विदिन फ्यू मंथ्समध्ये ना त्यांनी ते त्यांचं प्रोडक्ट लॉन्च केलं आहे. आणि तुम्ही जर GPT 3.5 सोबत कम्पेअर करत असाल आणि जेमिनी 1.0 सोबत जर कम्पेअर करत असाल तर त्या केसमध्ये जे काय आहे Mistral.ai, ओके, तर Mistral.ai हे काहीतरी सेकंड पोझिशनला येतं आहे. ओके, फर्स्ट पोझिशनला जे आय थिंक जेमिनी 4o जातं आहे, त्यानंतर Mistral AI येतं आहे, थर्ड पोझिशनला जेमिनी येतं आहे 1.0. पण आता थोडं चेंज झालं आहे. गुगलनं हे पाहून लगेच स्वतःचं एक मॉडेल ॲडव्हान्स लॉन्च केलं काही एक महिन्या अगोदर. त्यानं जेमिनी 1.5 Pro आहे काहीतरी असं लॉन्च केलं आहे. त्यामुळे आता जे काही Mistral.ai होता 2 पोझिशनला, 2 किंवा 3, सो त्या 4थ्या पोझिशनला तो आला आता. सो 11 ते 50 माणसाने उभा केलेला स्टार्टअप आहे Mistral.ai. सो त्यांचे लार्ज लँग्वेज मॉडेल पण आहेत, प्लस असे GPT सारखे यू कॅन से LLM आहेत किंवा GPTचं फुल फॉर्म माहिती आहे? जनरेटिव्ह प्री ट्रेन, हे माहिती आहे का नाही? प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. नाही. ओके, GPTचं फुल फॉर्म आहे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, उचलून घेऊत आपण. डी टाईप करायची गरज नव्हती, डेटा टाईप. इथं आपण एक्झिक्यूट करूत कोड. याला मी कमेंट करूत म्हणजे कळेल की मिस्टेक कुठं होती. कळलं काय मिस्टेक होती पाहूत आता. न्यू ॲरेला न्यू ॲरे प्रिंट केला, array.ndm. ठीक आहे, हे पास करायची गरजच नव्हती आणि इथं ही लावायची पण गरज नव्हती, आपण लावत होतो. फाईन. सो दिस वॉज अ प्रॉब्लेम. क्लिअर सर. पुढे पहा. अरे इंटरव्ह्यूमध्ये GPT यूज करू नका, आता सांगतोय. अनटिल अनलेस इंटरव्ह्यूवर जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत. नाहीतर डाऊट आला, एरर आला की टाक GPTला आणि चेक कर, असं करू नका बिलकुल, नाहीतर मग तिथंच रिजेक्टेड. ठीक आहे. टू लिस्ट ॲरेचं कन्व्हर्जन, तो जर तुम्हाला ॲरेचं जर कन्व्हर्जन तुम्हाला लिस्टमध्ये करायचं असेल तर तुम्ही टू लिस्ट हे फंक्शन वापरतात. ओके, सो ॲरे हा आहे. सो हे तर आपल्याला माहिती आहे ॲरे आणि डेटा टाईप असा यूज करतात. आम्ही चेक करतात टाईप ऑफ जो काय आहे तो व्हेरिएबल पास करतात आणि त्याचा टाईप तुम्हाला मिळेल. सो याचा टाईप आहे ND ॲरे. ओके, सो हे पण 2 डायमेन्शनल आहे ॲरे. देन या ॲरेला मला टू लिस्टमध्ये किंवा लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो x इज इक्वल्स टू ॲरे टू लिस्ट, म्हणजे लिस्टमध्ये कन्वर्ट झाला आणि प्रिंट x, टाईप ऑफ x. सो इट इज नाव लिस्ट.
हा ॲरे होता पहा, याला साईडने राऊंड ब्रॅकेट लागला होता म्हणून हा ॲरे होता. इथं आला हा नेस्टेड लिस्ट झाला, बरोबर. हो. बट मी फ्लॅटन वगैरे काय वापरत नाही, त्यामुळं जसं आहे तसं असेल, फक्त इट विल कन्वर्ट द डेटा टाईप फ्रॉम लिस्ट टू ॲरे. इट डझंट गोना चेंज एनी अरे डायमेन्शन. टू लिस्ट ना. हा राईट, ॲरे टू लिस्ट कन्वर्ट करेन. हे पण डायमेन्शन काही चेंज करणार नाही, कारण मी डायमेन्शनचं बिलकुल नाव पण नाही काढलेलं, फ्लॅटन बोललो पण नाही. ओके, मी फक्त डेटा टाईप चेंज करतोय, ॲरे टू लिस्ट. क्लिअर. क्लिअर. त्यामुळे नेस्टेड लिस्टच आउटपुटमध्ये असेल. पुढे रॅवल नावाचं एक फंक्शन आहे. रॅवल पण फ्लॅटनसारखंच काम करते या केसमध्ये. जर तो नेस्टेड असेल, यू कॅन से नेस्टेड ॲरे वगैरे, तर त्या केसमध्ये ना त्याला सिंगल डायमेन्शन किंवा लाईक मल्टी डायमेन्शनल सिंगल डायमेन्शन ॲरेमध्ये कन्वर्ट करायचं काम करतोय. यू कॅन सी द रिझल्ट. इट विल नॉर्मल फंक्शन ॲरे डॉट रॅवल यूज करा. हे सिम्पल ॲरे मी डिफाईन केलं आहे. देन ॲरे इज इक्वल ए इज इक्वल्स टू ॲरे डॉट रॅवल, देन प्रिंट ए आणि प्रिंट टाईप ऑफ ए किंवा टाईप ऑफ ए जस्ट. सो इट्स यू कॅन सी द इट्स वन डायमेन्शनल ॲरे and it's the data type. Last but not the least, आणखी दोन आहेत. सो कॉपी. सो आपण डीप कॉपी शॅलो कॉपी पाहिलं होतं. कोणी सांगेल कोणती फास्टर आहे, डीप की शॅलो कॉपी? रिव्हिजन. शॅलो फास्टर आहे. ओके. डीप 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 काय करतं, प्रत्येक याच्या सोबत हे होत जात, प्रत्येक एलिमेंट सोबत ऑपरेशन प्रत्येक स्टेज नुसार करतात. काय करते प्रत्येक स्टेज? रिकर्सिव्ह कोणती कॉपी आहे? डीप कॉपी. तेच ना, प्रत्येक स्टेज सोबत ते हे काय मी तेच प्रत्येक स्टेज सोबत ऑपरेशन प्रत्येक स्टेजला परफॉर्म करतं, असं फॉर लूप सारखं, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. इटरेट करत जाते. हा. मग मी कसं समजायचं प्रत्येक स्टेजला हे करते ते करते, काय गुणाकार भागाकार, तेच त्यासाठीच ती गोष्ट बाहेर आणत होतो रिक्वेस्टचा यूज करून. ओके, इट बी डिफरन्स दोघांमध्ये लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूवर नक्की विचारेल कोणती स्लोअर आहे कोणती फास्टर आहे, वाटल्यास तर त्याचं रिझन पण विचारेल. सो जस्ट बी प्रिपेअर्ड. मी डिफरन्स ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेला आहे, गो थ्रू करा एकदा. सो पहा, आपण कॉपीबद्दल डिस्कस करत आहोत. सो बियॉन्ड टॉपिक नको जायला. ॲरे इज इक्वल्स टू एन पी डॉट ॲरे, हा ॲरे आहे. देन ए इज इक्वल्स टू ॲरे डॉट कॉपी, या ॲरेची मी कॉपी क्रिएट करेल. ठीक आहे. सो ए ऑफ 1,1 म्हणजे हा तुमचा सपोज हे प्रियंका सांगेन. प्रियंका कळाल ना? किंवा आता हे आन्सर तर खाली कळालंच असेल. ओके, हां ठीक आहे, आता सांगा. ठीक आहे, मी हाईड करतोय. ए ऑफ 1,1, तर मला सांगा यातला कुठला नंबर येईल. इंडेक्सिंग दिले मी 1,1, नंबर कोणता असेल? काय सर, मला नाही समजलं काय म्हणताय. सी, कॉपी फंक्शन सोबत आपण डील करतो ते विसरा काही वेळासाठी. फक्त नाही एवढं लक्षात ठेवा की मी जर या ॲरेसाठी जर इंडेक्स देत असेल 1,1 यासाठी, तर कोणता नंबर असेल तो इंडेक्सिंग? 5. बरोबर. सो इट विल बी 5 बिकॉज दिस इज युअर 0th, दिस विल बी युअर फर्स्ट, दिस विल बी युअर सेकंड. आता एक मधला फर्स्ट मधला असणार फर्स्ट पोझिशन. सो दिस विल बी युअर 0 अँड दिस विल बी युअर फर्स्ट पोझिशन. सो 5 परत इथं घेतला. सो तर 5ला रिप्लेस करेन कशाला? 1000 आणि नंतर प्रिंट ए जशास तसा करेन किंवा कॉल करेन आणि देन प्रिंट स्टार आणि प्रिंट ओरिजिनल ॲरे. रिझल्ट्स आर हिअर. हे 2 3 5 2 3 4 4 5 6 बरोबर. तर आपण काय केलं, 5ला 1000 रिप्लेस केलं आणि 10 20 30 10 20 30ला जशास तसं. हे तुमचं प्रिंट ए झाला. देन प्रिंट स्टार आणि प्रिंट ओरिजिनल ॲरे. क्लिअर? क्लिअर सर. नेक्स्ट एन पी डॉट फुल. सो हे काही नाही, एक सिम्पल फंक्शन आहे. एक्झॅक्टली काय करते हे पण सांगतो. सो एन पी डॉट फुल यूज करा आणि जो नंबर तुम्हाला अख्ख्या मॅट्रिक्समध्ये भरून टाकायचा सगळ्या रो आणि कॉलममध्ये, तर तो भरून जाईल. सो ॲरे इज इक्वल्स टू एन पी डॉट फुल. शेप मी दिला आहे 4,4. तुमची इच्छा तुम्ही काही द्या. ठीक आहे. आणि इथं लाईक मी 0 0 देतो किंवा काही द्या, इट विल बी ओके. किंवा मी 0ला काम करत नाही, पाहूत आपण काय होतं. सो एन पी डॉट फुल शेप द्या आणि नंबर द्या आणि रन करा. हे असं का झालं सांगतो, तर किती पण तुम्ही एकच्या समोर ना 10 जरी 0 आहे तरी इट विल कन्सिडर ॲज ओनली
0 सिंगल 0. सो दॅट इज द रिझन. बट तुम्ही पास करा व्हॅल्यू काही बाकी, तर इट विल वर्क्स. क्लिअर? क्लिअर सर. ओके. सो हे सगळं होतं नमपाय पार्ट 5 मध्ये. आणि आज तुमचं नमपाय पार्ट ना 5 इथं संपत आहे, किंवा नमपाय संपत आहे असं म्हटलं तरी चालेल. येस, आवाज येत नाही. आवाज येत नाहीये. हॅलो. हा सर. हां, कोणी काहीतरी बोलत होतं. अथर्व, हॅलो सर. आवाज येतोय का? म्हणजे माझा येत नाही का त्यांचा आवाज हो येतोय? तुमचा येतोय, त्यांच्याकडे प्रॉब्लेम. प्रियंकाचा आवाज ब्रेक होतो. प्रियंका, नेटवर्क इश्यू त्यांच्याकडे तुमच्या issue. साईडनं. ओके. ठीक आहे, फाईन. सो आय थिंक काही डाऊट नाहीत का? आहेत काय डाऊट? नाही सर. ठीक आहे. बस हेच होतं जे No. लाईक 42 किंवा 45 मिनिट्सचं सेशन होतं. सो लवकरात लवकर कव्हर होईल म्हणून घेतलं, कारण उद्या परवापासून नवीन फेज स्टार्ट करते तुमचे. चालेल. चालेल.